नमस्कार, देवमंजावरती स्वागत आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे हा वसा. ही एक छानशी कविता आपण खूप वेळ ऐकलेली आहे. आज आपण ते ॲक्च्युली रूपांतर एका पोथीमध्ये झालेलं बघणार आहोत. आपण आज वामनराज प्रकाशन यांच्या संस्थेमध्ये आपण आज आलो आहोत. यामध्ये तुम्हाला पोथीबद्दल माहिती, गुरूंबद्दल माहिती, तुम्ही ही कशी ऑर्डर करायची त्याबद्दल माहिती, ही सगळी डेटा त्याच्यामध्ये असेल. तुम्ही कृपया डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला कुठली स्पेसिफिक गोष्ट ऐकायची असेल तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि ऑर्डर करू शकता. हा एपिसोड स्पेसिफिकली बनवलेला आहे कारण काही दिवसावरती आता दत्त जयंती आलेली आहे आणि तुम्हाला एक सफिशियंट वेळ मिळेल की ही पोथी ऑर्डर करायची. लिमिटेड क्वांटिटीमध्ये आहे, तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर केली तर तुम्हाला तशी भेटेल. आज आपण सहयोग दादा आणि सुप्रियाताई दोघांबरोबर आलो आहोत आणि त्यांच्याकडनं या पोथीबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. नमस्कार. श्री गुरुचरित्र नित्यपाठ ही श्री वामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेली पोथी आहे. आता त्याला नित्यपाठ म्हणण्याचं कारण असं आहे की मूळ गुरुचरित्र हा ग्रंथ खूप मोठा आहे आणि त्या ग्रंथाच्या नियमांप्रमाणे सर्वजण या ग्रंथाचं पारायण करू शकत नाहीत, स्त्रिया करू शकत नाहीत आणि त्याचे अजून काही कडक नियम आहेत. जे सगळे ते कडक नियम पाळू शकतात तेवढेच लोक त्याचं पारायण करतात. तर या ग्रंथामध्ये दत्तप्रभूंचा महिमा वर्णिलेला आहे आणि हा ग्रंथ हा दत्त संप्रदायाचा मूल ग्रंथ समजला जातो. किंबहुना वेदतुल्य महत्वाचा असा पवित्र मंत्रमय असाच तो ग्रंथ आहे. म्हणजे ही खरं तर भगवान दत्तात्रेयांची ग्रंथ रूप वाङ्मय रूप असंच अशी म्हणजे साक्षात दत्तप्रभूंचा अधिष्ठान त्या ग्रंथात आहे असं मानलं जातं आणि तेवढं आणि दत्त संप्रदायात या ग्रंथाचं पावित्र्यही खूप सांभाळलं जातं. परंतु एकदा अशी 1987 साली अशी घटना घडली की स्त्रिया या ग्रंथाचं पारायण करू शकत नाहीत, पण एका भगिनींना त्या ग्रंथाचं पारायण करायची इच्छा होती आणि त्या ती अत्यंत व्याकुळतेने मामांना सांगत होत्या की मामा मला हे, त्या सद्गुरू मामांकडे दर्शनाला आल्या होत्या आणि मामा या ग्रंथाचं पारायण करायचंय मला असं म्हणत होत्या. मग मामांनी शास्त्राधारे ते नियम कडक आहेत, कसे पाळणं अवघड आहे हे सगळं सांगून त्यांची समजूत काढली आणि त्यांना थोरल्या महाराजांनी लिहिलेलं दत्त महात्म्य हे तेवढंच रसाळ वर्णन असलेलं दत्तप्रभूंचा असा खूप पवित्र ग्रंथ आहे, त्याचं तू पारायण कर असं सांगून त्यांना परत पाठवलं. पण खूप महत्वाचा संदर्भ असा की त्याच रात्री मामांना साक्षात दत्तप्रभूंचा आदेश झाला की सर्वजन सुलभ अशी गुरुचरित्राची आवृत्ती आपण निर्माण करावी, सिद्ध करावी. त्याप्रमाणे त्याच्यावर मामांनी 2 वर्ष सद्गुरू मामांनी त्याच्यावर कार्य केलं दत्तप्रभूंच्या आदेशानुसार. परंतु कार्यबाहुल्यामुळे देह ठेवण्याच्या आधी म्हणजे 1990 सालच्या आधी ह्या पोथीचं प्रकाशन मात्र ते करू शकले नाहीत. तर देह ठेवायच्या आधी एक दिवस आधी त्यांनी आपले शिष्योत्तम परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे ह्यांच्याकडे ती सगळी टिपणं सुपूर्द केली आणि त्यांना तसं सांगितलं की आता हे माझं कार्य हे तू पूर्ण कर. आणि मग पुढे सद्गुरू दादांनी ही वामनराज प्रकाशनातर्फे ही एक अत्यंत अनोखं असं गुरुचरित्र आहे ते आपण प्रकाशित केलेलं आहे. आणि याचा महत्वाचा भाग असा की मूळ ग्रंथाच्या जवळजवळ 36% एवढाच पोर्शन ह्याच्यात आहे. म्हणजे सगळं कथारूपाने अध्यायवार त्याच्यातलं काही स्किप केलेलं नाही, पण ते संक्षेपाने सगळं घेतलेलं आहे. सगळे अध्याय तसे 51 पूर्ण म्हणजे यातला अध्याय गाळलेला नाही, परंतु अध्यायातल्या काही ओव्या गाळलेल्या आहेत ज्या कर्मकांडाशी रिलेटेड आहेत, धर्मशास्त्रीय विवरण ज्याच्यात आहे, अशा प्रकारचं जे आहेत तो भाग वगळून सर्वसामान्यांना ज्या पोथीला सगळं कथारूपाने वर्णन वाचता येईल असा सगळा भाग याच्यामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे त्या अध्यायाचं सार तसं राहील अशा पद्धतीने याचं संपादन सद्गुरू मामांनी केले. आणि जेव्हा मी जेव्हा याच्याबद्दल थोडासा अभ्यास करत होतो तेव्हा एक गोष्ट समजली की त्यांनी नुसती एक ग्रंथ घेतला नाही, त्यांनी शेकडो ग्रंथ घेतले, सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्याच्यातून नोट्स बनवले आणि ते नोट्स वरती बेस्ड. आणि त्याच्यात पण असं की एकही त्या अध्यायामधला कॅरेक्टर वगळला गेला नाही, एकही नाही. आणि अत्यंत साक्षेपाने मामांनी त्या पोथीचं संपादनाचं कार्य करून ठेवलं होतं. फक्त त्यांचं कार्य एवढं व्यापक होतं की त्यांनी देह ठेवेपर्यंत ह्याचं प्रकाशन करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळच हातात मिळाला नाही आणि ते कार्य अतिशय सुंदर रीतीने परमपूज्य सद्गुरू श्री दादांनी सिद्ध केलेलं आहे. आज या गुरुचरित्राच्या अनेक आवृत्त्या
झालेले आहेत आणि सगळेच जण नित्यपाठाची आवृत्ती इतकी सुलभ आहे की त्याचे जे नियम सांगितलेले आहेत की त्याचे खूप कडक नियम नाही आहेत, पण शुचिर्भूतता, स्नान करून कसं वाचायचं त्याचे नियम पोथीत दिलेले आहेत. त्या पद्धतीने सर्वजण जात पात लिंग धर्म असा कुठलाही भेद न बाळगता सगळेजण या पोथीचं पारायण करू शकतात आणि त्याचा लाभ असंख्य लोक आज घेत आहेत. तोही पोथीत त्यांचे उल्लेख आहेत, अध्यायवार फलप्राप्तीचे पण पोथीत उल्लेख केलेले आहेत. जर पोथीची साईज दाखवा म्हणजे लोकांना समजेल केवढी मोठी पोथी येते. नाही, पोथी खरोखरच नित्यपाठाची आहे. म्हणजे एका दिवसात सुद्धा 4 तासात 3 तासात सुद्धा आपापल्या स्पीड प्रमाणे या पोथीचं पारायण आपण करू शकतो. परंतु ती हातात धरून वाचायची पोथी नसून थंडीलावरच धरावी, त्याचे नियम आहेत. कारण तो नियम आणि तो दिलेला आहे पोथीत नियम. म्हणजे त्याचं पावित्र्य आणि त्याचं महात्म्य लक्षात ठेवूनच त्याचं पारायण करावं असा त्याच्यावर आहे नियम दिलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की भगवंतांचे जे इतर अवतार झाले त्या अवतारांचं काही कार्याचं एक म्हणजे गुरुचरित्र महत्वाचं का, गुरुचरित्राचं एवढं दरवेळेला पारायणाचं दत्तभक्तांमध्ये एवढं आहे. जगभरात सगळीकडे गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. तर बाकीच्या अवतारांमध्ये आणि दत्तप्रभूंच्या अवतारांमध्ये खूप मोठा फरक आहे की त्या कार्यासाठी झालेला अवतार, ते कार्य झाल्यानंतर देवांनी अंतर्धान पावले, देव ते पुन्हा तिथे प्रकटले नाहीत त्या स्वरूपामध्ये. पण दत्तप्रभूंचा जो अवतार आहे तो अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी, जगदोद्धारासाठी झालेला आणि जगदोद्धारासाठी आहे. तर हे कार्य जोवर जग आहे, जोवर जगामध्ये अज्ञान आहे तोपर्यंत हे कार्य चालूच राहणार आणि हे कार्य करणारे जे साक्षात दत्तप्रभू आहेत ते दत्तप्रभू हे अखंड नित्य अवतार त्यांना त्याच्यासाठी म्हणतात की त्यांचा अवतार हा आहेच सतत होतच आणि राहणार. परंपरेने मामांनीही दत्तभावांजलीमध्ये म्हटलेलं आहे, युगायुगी निज भक्त रक्षण अवतरता प्रभू तुम्हीच ना. तर दत्त परंपरेतले सगळे महात्मे हे साक्षात दत्तावतारी महात्मेच असतात आणि मामा हे खरोखरच साक्षात दत्तावतारी महात्मे होते. ही काही फक्त साधकांची भावना नाहीये, हा असा प्रत्यक्ष अनुभव अनेकांनी घेतलेला आहे आणि तो अनुभवच इथे आम्ही सगळेजण आपल्याशी बोलून संवाद रूपाने शेअर करणार आहोत. म्हणजे प्रत्यक्ष थोरले स्वामी महाराज म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे सद्गुरू मामा हे पूर्ण अंशाने अवतार आहेत. त्याआधी आपण टेंबे स्वामी महाराजांची दत्तप्रभूंकडून आलेली परंपरा सांगा मामांपर्यंत आलेली. म्हणजे सद्गुरू मामांकडे पुढे 4 ओघ आलेले आहेत परंपरांचे आणि त्या सगळ्यांचा अनोखा संगम सद्गुरू मामांच्या. म्हणजे मामा किती सामर्थ्यवान होते अध्यात्माच्या क्षेत्रामधलेच नाही तर ते साक्षात कसे अवतारी महात्मेच होते आणि त्यांच्याकडे फक्त दत्त संप्रदायाची परंपरा नाही, या 4ही परंपरा कशा मामांकडे आल्या ते पण तुम्हाला लक्षात येईल. ते मी थोडं वाचूनच दाखवतो म्हणजे कुठल्या महात्म्यांचा उल्लेख राहून गेला असं व्हायला नको. तर अर्थातच ही एक भगवान दत्तात्रेयांची परंपरा म्हणजे भगवान दत्तात्रय, त्यानंतर भगवान श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, त्याच्या पुढे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, नंतर परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, तिथून पुढे परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री गुळवणी महाराज आणि गुळवणी महाराजांकडून ही सद्गुरू मामांकडे परंपरा आली. त्याचबरोबर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे दत्तोपंत देशपांडे म्हणजे सद्गुरू मामांचे पिताश्री हेही त्यांचे शिष्य असल्यामुळे दत्तोपंत देशपांडे महाराजांकडनंही मामांकडे गायत्री मंत्र ह्या रूपाने ती परंपरा आलेली. सो ही दत्त परंपरा आणि पुढे अर्थातच ती सद्गुरू शिरीष दादा आणि सौ शकुंतलाताई आणि आता अनिरुद्धजी आगटे यांच्याकडे ती परंपरा पुढे आली. तर सद्गुरू मामांकडे दुसरी आलेली परंपरा म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची परंपरा. अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतून पहिले म्हणजे नारायण भट्ट सोनटक्के स्वामी महाराज हे सद्गुरू मामांच्या मातोश्री त्यांचे वडील, तर त्यांच्याकडून सद्गुरू मामांच्या मातोश्री पार्वती देवी यांच्याकडे ती परंपरा आली आणि मातोश्रींकडून ती सद्गुरू मामांकडे आली. ही एक परंपरा. तिसरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा, ती अर्थातच आदिनाथ, श्री मत्स्येंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्री गहिनीनाथ, श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचा प्रत्यक्ष दर्शन व अनुग्रह सद्गुरू मामांना झाला असल्यामुळे तीही परंपरा वारकरी परंपरा त्यांच्यापर्यंत, नाथ परंपरा त्यांच्यापर्यंत आलेली आहे.
आणि शक्तिपात योगाची परंपरा ती पुन्हा गुळवणी महाराजां थ्रू कशी आली त्याची ही परंपरा अशी आहे. भगवान आदिनाथ परमहंस परिव्राजकाचार्य श्री परमानंद तीर्थ स्वामी महाराज, श्री मुकुंद तीर्थ स्वामी महाराज, श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज, श्री नारायणदेव तीर्थ स्वामी महाराज, श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज, श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, श्री गुळवणी महाराज आणि सद्गुरू श्री मामा, अशा ह्या 4 परंपरांचे ओघ सद्गुरू मामांपर्यंत आलेले आहेत. आणि एक अक्कलकोट स्वामी महाराज यांची परंपरा सोडली तर बाकी तिन्ही परंपरांचा ओघ गुळवणी महाराजांकडून म्हणजे परंपरेच्या नुसार टेंबे स्वामी महाराजांकडून गुळवणी महाराजांकडे, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांकडून गुळवणी महाराजांकडे आणि गुळवणी महाराजांकडून मामांकडे, अशा पद्धतीने मामांकडे आलेला आहे. याच्यामध्ये आणखी वाचताना मला इंटरेस्टिंग गोष्ट अशी सापडली की त्यांच्या मातोश्री आणि भाऊ हे दोघं जणांना स्वामी समर्थांचा ऍक्च्युअल मध्ये सहवास लावलेला, प्रत्यक्ष म्हणजे मातोश्रींना अक्कलकोटच्या स्वामी महाराजांनी मांडीवरच घेतलं होतं. ही आमची पोर आहे असंच ते म्हणत असत. आणि त्यांचे बंधू नरहरिपंत सोनटक्के ही दोन्ही भावंड स्वामी महाराजांच्या कृपेच्याच मोठी झालेली आहेत अक्कलकोटला. मातोश्रींचं माहेर अक्कलकोटचं आहे कारण, आणि त्यांच्याकडून ही परंपरा मामांकडे आलेली आहे. आपण याचा पुढचा घेऊया, कारण कसं माहितीये एक ह्या गोष्टीमध्ये खूप जणांना सद्गुरू मामा कोण आहेत फक्त नावाने माहिती आहे. जरा आपण थोडंसं याच्यामध्ये थोडंसं डीप मध्ये जाऊया की त्यांची ओळख कशी, म्हणजे त्यांचे समकालीन. आता जसं याच्यामध्ये अशी एक अशी इंटरेस्टिंग गोष्ट निघाली की एकतर स्वामी समर्थांचं कनेक्शन निघालं आणि त्याच्याबरोबर शंकर महाराजांचं पण कनेक्शन निघालं. आणि खरं तर अख्ख्या घराण्यावर अनेक थोर साधू संतांची आणि महात्म्यांची कृपा होती. म्हणजे आणि स्नेहसंबंधही खूप त्या काळच्या महात्म्यांची, म्हणजे त्यांचं घरी येणं जाणं असायचं, त्यांचं मामांच्या मातोश्रींच्या हाती बनवलेलं जेवण करणं असायचं. असे मोठे मोठे महात्मे मामांच्या घरी येत असत. शंकर महाराज हे त्यांचंच साक्षात उदाहरण आहे. म्हणजे केडगावचे श्री नारायण महाराज, भोरचे श्री दत्त महाराज हे सद्गुरू मामांचे पिताश्री त्यांना त्यांच्याकडे घेऊन जात असत. आणि हेही साधू संत त्यांच्या घरी येऊन त्यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे. शंकर महाराजांचं उदाहरण, शंकर महाराज तर सगळ्यांनाच माहिती आहेत. अक्कलकोट स्वामी महाराजांचे परमशिष्य शंकर महाराज, आणि मातोश्री हा अक्कलकोट स्वामी महाराजांच्या तनयाच, म्हणजे त्यांनी त्यांना अधिकारच दिले होते त्यांच्या वडिलांच्याकडून आलेले परंपरा चालवण्याचे. तर मातोश्रींच्या घरी शंकर महाराज त्यांना मोठी बहीण मानत असत आणि नेहमी येत असत. आणि लाडका भाचा या नात्याने ते मामांच्या सायकलवर बसत असतात समोरच्या दांडीवर, आणि मामांना त्यांना जिथे जायचं असेल तिथे नेऊन सोडायला सांगत असत. आणि तेही मामांना सख्याच म्हणत असत. जसं मातोश्री त्यांना सख्या म्हणत असत प्रेमाने, तसं शंकर महाराजांनी मामांना त्यांच्या घरी जात असत, त्यांना मला इथे नेऊन सोड तिथे नेऊन सोड, आणि त्यांच्या समोर सायकलच्या दांडीवर बसत असत. असे खूप प्रेमाचे संबंध शंकर महाराजांशी पण त्यांच्या घरातले होते. आणि मामांचा जन्मच मुख्य म्हणजे टेंबे स्वामी महाराजांच्या कृपेने झालेला. घराण्यात थोर म्हणजे जगदोद्धारासाठी जे महात्मे येतात ते अशाच घराण्यात जन्म घेऊ शकतात. किंबहुना टेंबे स्वामी महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांचा देह जेव्हा नर्मदेच्या जलामध्ये अर्पण झाला त्या क्षणी इथे सद्गुरू मामांचा जन्म झाला. आणि त्याच्या आधी साक्षात टेंबे स्वामी महाराज मातोश्रींच्या समोर प्रकट झाले होते आणि त्यांना सांगितलं होतं की आम्ही आता पुन्हा आपल्या पोटी अवतार घेत आहोत, आणि जो मुलगा होईल तो लोककल्याणाचं जगदोद्धाराचं काम करेल आणि त्याचं नाव श्रीपाद ठेवा, असं सांगून ते अंतर्धान झाले. आणि अशा पद्धतीने सद्गुरू मामांचा जन्म, ते स्वतःच त्यांना म्हणाले होते की आम्हीच पूर्णांश जन्म घेऊ आपल्या पोटी. आणि खरोखरच टेंबे स्वामी महाराजच मामा होते हे लक्षात येणारी अनेक उदाहरणं नंतर म्हणजे प्रत्यक्षात घडलेली ते पण आपण इथे एक बोलूच या. पण असं आहे की ते साक्षात तेच पुन्हा कार्यासाठी मामांच्या रूपाने आले. म्हणजे जेव्हा सद्गुरू मामांची आणि गुळवणी महाराजांची प्रथम भेट झाली त्यावेळेला देखील थोरले महाराज म्हणजे टेंबे स्वामी महाराज प्रकट होऊन त्यांनी गुळवणी महाराजांना सांगितलं होतं की आम्हीच आलो आहोत. म्हणजे हे त्यांनी प्रत्यक्ष आणि थोरले महाराजांनी सांगितलं, म्हणजे महाराजही मामांशी नेहमी त्याच आधाराने, म्हणजे जरी मामा त्यांचे शिष्य होते तरी त्यांनी मामांना कधीही एकेरी नावाने हाक मारली नाही. ते मामांना कायम श्रीपादराव अशीच हाक मारत असत. आणि ते आपले सद्गुरूच आहेत त्याच भावनेने त्या आदराने ते मामांची वागत असत. म्हणजे हे गुळवणी महाराजांचं पण केवढं मोठेपण आहे. आणि मामा तर साक्षात थोरले महाराज होतेच, तर त्यांनीही
आपल्या सद्गुरूंशी त्याच पद्धतीने त्या आदराचं आणि प्रेमाचं नातं जपलेलं आहे. ताई, पण एक मी ऑब्झर्व असं केलं ना की इकडे मी जेव्हा श्रीपाद सेवा मंडळामध्ये आलो, दोघांनी लिहिलेली पुस्तकं बघितली. 7 महिन्यापूर्वी पहिला एपिसोड श्रीपाद सेवा मंडळाचा देवमाजावरती आला. त्याच्यानंतर देवमाजाचा प्रोग्रामिंग पूर्णपणे बदलून गेला. सगळं तर साहित्याकडे वळायला लागलं. आणखीन गुरु हा एक फिजिकल फॉर्म मधला व्यक्ती, जसं स्वामी समर्थांचा फिजिकल फॉर्म, तिकडनं पूर्ण डायव्हर्शन झालं गुरु तत्वाकडे. आणि मग त्याच्याने गोष्टी समजायला लागल्या. आधी समजत नव्हतं. आधी आपण जेव्हा गुरुला एक शरीरामध्ये बघतो, आपण त्याच्याबरोबर गोष्टी जोडत जातो. पण जेव्हा तत्वाच्या दरवारे बघतो ना, तेव्हा त्या गोष्टी उलगडायला लागतात. आणखीन मी एक ऑब्झर्व केलं की जे इकडे ज्या पोथ्या आणि पुस्तकं जी अवेलेबल आहेत, मी फर्स्ट एपिसोडमध्ये जेव्हा गाडगीळ काकांबरोबर एपिसोड केलेला तेव्हा त्यांना प्रश्न विचारलेला, इकडची USP काय. मग त्यांना थोडंसं खटकलं की USP म्हणजे काय, आम्ही काय विकायला बसलो नाही का इकडे. पण बिझनेस टेन्स वाला मी माणूस आहे. USP म्हणजे युनिक सेलिंग प्रॉपोजिशन. तुमच्याकडे इकडे वेगळेपण काय आहे. त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे वेगळेपण म्हणजे अध्यात्म सोपं करून सांगितलं जातं. पण त्यावेळेला मला क्लिक झालं नाही. पण जेव्हा 5-6 एपिसोड झाले, आणखी जेव्हा मी हे सगळे वामनराजची पुस्तकं, माझ्याकडे जवळ 12 की 15 पुस्तकं आहेत वेगळे वेगळे, तेव्हा रिअलाइज झालं की गुरु कडनं काय आपल्याला वारसा मिळाला, तो आहे ह्या पोथ्यांमधून दिलेला आध्यात्मिक वारसा. आपल्या सगळ्याच ग्रंथांमधून संत वचन, संतांचे अभंग असोत, संतांची जे लिखाण आहे त्याचंच इथे विशद करून सांगितलं जातं. म्हणजे म्हणून आपला ज्ञानेश्वरीवर एवढा भर आहे की ज्ञानेश्वरीतल्या ओव्या माऊलींनी काय सांगितलं हे सांगितलं जातं. आपलं महात्म्य सगळीकडे झाकून ठेवलं जातं. तुम्ही जे USP म्हणलात ना, तर ते पण आपण म्हणू शकतो की आपल्या परंपरेचा वैशिष्ट्य असं की ते आपलं महात्म्य झाकून ठेवतात. आता सद्गुरू मामा साक्षात दत्तप्रभू होते, परंतु असं इतके खेळीमेळीने आणि सगळ्यांशी आपलेपणाने वागत असत, लहान मुलांशी लहान मुलांसारखे वागत असत. तर ते त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण जे म्हणता ना तुम्ही, तर तुम्ही बाहेर जगामध्ये कुठेही बघा, कोणीही जेव्हा म्हणजे असं होतं की जी व्यक्ती उपदेश करायला बसलेली असते त्या व्यक्तीच्याच भोवती ते सगळं फिरत असतं. व्हेअरएज इथे असा फरक आहे की इथे जे परंपरेने अधिकारी असलेले महात्मे पीठावर आहेत, त्यांच्यापैकी कोणीही कुठल्याही कार्याचं श्रेय स्वतःकडे घेत नाही. मग ते मामा आहेत, सद्गुरू परमपूज्य सद्गुरू ताई आहेत, परमपूज्य श्री दादा आहेत, किंवा आधीच्या ह्याच्यातले गुळवणी महाराज आहेत, टेंबेस्वामी महाराज आहेत, कोणी असो, या परंपरेतले जे महात्मे आहेत ते ज्या देहाचा माध्यम करून कार्य करतात तिथे तो मोठेपणा कधीच घेत नाहीत. म्हणजे ही एखाद्याला एखादा अनुभव आला महत्व आहे. तर मामा नेहमी म्हणायचे हे गुरु महाराजांनी केलं, किंवा दादा असंच सांगतात की हे मामांनी केलं, ताई असंच म्हणायच्या की ही मामांची कृपा, स्वामी महाराजांची कृपा. त्यांनी कधी मी तुला सांगितलं आणि तू माझ्या सांगितल्याप्रमाणे केलं म्हणून हे झालंय असं ते कधीच म्हणत नाही. त्यांच्या प्रत्येक प्रवचनात असंच असं, सद्गुरू मामांच्या प्रत्येक प्रवचनात मातोश्री असं सांगत असत, आई माझ्या असं सांगत आहे. मी एकदा आईला असं विचारलं, आईने असं सांगितलं. सद्गुरू दादांच्या, सद्गुरू ताईंच्या प्रवचनात असंच असतं की मामा असं म्हणत, मामांनी एकदा असं सांगितलं. आणि आता अनिरुद्धजींच्या पण प्रवचनात असंच असतं की माझी आई, हे मी सगळं ही ओवी अशीच्या अशी मी माझ्या आईच्यात बघितलं. म्हणजे मुख्य आहे की ते क्रेडिट ते स्वतःकडे न घेता ते परंपरेकडे, त्या परंपरेतल्या आधीच्या सगळ्या महात्म्यांकडेच त्यांचं श्रेय देतात. आणि हे खूप मोठा फरक आहे. आपल्या साधक परिवारामध्ये देखील बिंबवायचं आहे की सद्गुरू म्हणजे परंपरा ही सद्गुरू आहे. शक्ती जी तुम्ही जे तत्व म्हणता ना ते सद्गुरू आहे. म्हणजे देहरूपाने हे तिन्ही वेगळे दिसले तरी सद्गुरू रूपाने ते एकच आहे. आणि म्हणून आम्ही जर कोणी म्हटलं की सद्गुरू दादा आणि सद्गुरू मामा आम्हाला त्यांच्या ठाईच आहेत, तर ते असं भाबडेपणा नाही आहे. कारण त्यांनी आम्हाला अनेक प्रकारे हे पटवून दिलंय की ही परंपरा आहे. ही परंपरा फक्त व्यक्तिरूप वेगळं असलं तरी परंपरा हीच आमची सद्गुरू आहे. आणि ते साक्षात त्यांचं स्वरूपच होते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. दादांनी स्वतःच म्हणजे परमपूज्य सद्गुरू श्री दादांनी सद्गुरू स्मरणी म्हणून मामांविषयी
अत्यंत सुंदर अप्रतिम ग्रंथ लिहिलेला आणि आहे. स्मरणी म्हणजे त्यांच्या आठवणींचाच आहे तो, आणि तो कितीही वेळा वाचला तरी तो पुन्हा पुन्हा वाचावा असा वाटतो, इतका सुंदर ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी ते जेव्हा इंजिनिअरिंग करत असताना पहिल्यांदा नंतर माऊलीत राहायला आले मामांच्या सांगण्याप्रमाणे, तेव्हाचा एक खूप सुंदर अनुभव दिलेला आहे. ते म्हणले की तिथे 81-82 सालची गोष्ट असेल ती, ते मामांच्या सांगण्याप्रमाणे माऊलीत राहायला आले होते. सध्या जिथे मामांचं सिंहासन आहे, पादुका आहेत, तिथे मामा तेव्हा झोपत असत आणि माऊलीत वरच्या बाजूला दादांचा पलंग होता आणि दादा वरती झोपले होते. एकदा पहाटे साधनेला नेहमीच्या वेळेला उठायच्या आधीच म्हणजे 4च्या आधी 3 वाजता त्यांना जाग आली आणि माऊलीमध्ये इतका प्रकाश त्यांना जाणवला, इतका सगळीकडे दाटून भरला होता प्रकाश, की त्यांना दिवसच उगवला का काय असं वाटायला लागलं. म्हणजे असं वाटलं की केवढे सूर्य आकाशात उगवले असावेत, पण तो इतका तेजस्वी प्रकाश होता तरी तो असा प्रखर नव्हता. आणि एवढा प्रकाश कोंदलेला असताना त्यांनी उठून बघितलं तर त्या प्रकाशाचा स्रोत खाली माऊलीत होता आणि तिथे माऊली दिसतच नव्हती त्यांना. तिथे साक्षात दरबार भरलेला होता दत्तप्रभूंचा, आणि दत्तप्रभूंच्या सिंहासनावर स्वतः मामा टेंबेस्वामी महाराजांच्या रूपामध्ये संन्यासी वेशामध्ये स्थानापन्न झालेले होते. त्यांच्या समोर अनेक सिद्ध महासिद्ध महात्मे त्यांची स्तुती करत हात जोडून तिथे उभे होते. देवदेवतांचं नर्तन चालू होतं. अत्यंत सुंदर असा सुगंध, चंदन कस्तुरी असा एकत्र सुगंध दरवळत होता आणि ते वातावरण पाहून दादांचं भानच हरपायला लागला. असा तो साक्षात देवांचा, भगवंतांचा, दत्तप्रभूंचा दरबार होता. आणि थोड्या वेळाने ते भान हरपलं. ते जेव्हा भानावर आले तेव्हा ते हे सांगायला मामांकडे खाली आले, तर मामा स्वतःच त्यांना म्हणाले, बघितलंच ना आता कुठे बोलू नकोस. आणि मामा हे सगळ्यांना सांगत असत. म्हणजे त्यांच्या साधकांनाही अशाच प्रकारे, साधकांना जर काय अनुभव आला आणि त्यांनी जर तो सद्गुरू मामांना सांगितला आणि तिथे मामा असले, त्यामुळे आता हा जो अनुभव आहे तो पचवायला शिक, उगीच गावभर बोंबलत फिरू नकोस. हा म्हणजे हे खरंच तत्व साधकांच्याही मनात बाणेल अशा पद्धतीने आपली परंपरा नेहमी सांगत. म्हणजे ते साक्षात त्या स्वरूपात त्यांना दर्शन झालं. म्हणजे हे नुसतं असं सांगोवांगी नाहीये, हे त्यांनी प्रत्यक्ष स्वतः घेतलेलं दर्शन दिलेलं आहे. तसंच ते साटम महाराजांचे चिरंजीव परमपूज्य श्री अवधूतानंद महाराज, हे त्यांचं मुंबईतही कार्य आहे, कोकणातही खूप कार्य आहे, दाणोली परिसरामध्ये. तर त्या परमपूज्य श्री अवधूतानंद महाराजांनी असा प्रसंग सांगितलाय की त्यांना 91 साली वाडीला महारुद्र स्वाहाकार करायचा होता आणि त्या महारुद्र स्वाहाकाराचं आमंत्रण द्यायला ते 90 साली परमपूज्य सद्गुरू श्री मामांकडे आले होते. ते मामांना म्हणाले की असा असा करतोय आणि आपण उपस्थित राहा, त्या आपल्याशिवाय म्हणजे आपण येणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. कारण तेवढा त्यांचा घरोबा होता. म्हणजे अवधूतानंद स्वामी महाराजांच्या 61व्या वाढदिवसाला कोसंबाईचे पंडितजी आणि महाराज त्या सोहळ्याला उपस्थित होते. इतकी जवळीक होती म्हणून ते आमंत्रणाला गेले. आणि पण मामा म्हणाले नाही, आम्ही त्यावेळेला नसणार, आम्ही येऊ नाही शकणार. त्यांना ते खूप नाराज झाले. तर मामा म्हणाले ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, तुमची इच्छा आहे ना, तर आम्ही येऊ असं म्हणाले. पण 90 साली मामांनी देह ठेवला आणि ह्यांचा स्वाहाकार तर 91 साली होणार होता. तर त्या स्वाहाकाराच्या वेळेला अशी गंमत झाली की कुठलाही यज्ञ सुरू करायच्या आधी देवांचं दर्शन घ्यायची पद्धत असते. तेव्हा ते दर्शन घ्यायला पादुकांच्या ठिकाणी, दत्तप्रभूंच्या ठिकाणी आले आणि त्यावेळेला कृष्णा नदीच्या तीरावर जे दत्तप्रभूंचं स्थान आहे श्री क्षेत्र नृसिंहवाडीला, मनोहर पादुकांचं, त्या पादुकांवर त्यांना साक्षात परमपूज्य सद्गुरू श्री मामांचं दर्शन झालं. हा त्यांनी कळवलेला, आपल्याला सांगितलेला अनुभव आहे. हे मामा आणि दत्तप्रभू एकच होते याची केवढी मोठी ही खूण आहे. असंच त्यांच्यासारखंच अशा अनेक महात्म्यांचे असे अनुभव आहेत. तसा तो कोसंब्याच्या पंडितजी महाराजांचाही अनुभव आहे की त्यांचे जे सद्गुरू ते श्री रंगावधूत स्वामी महाराज, ते हे साक्षात टेंबेस्वामी महाराजांचे शिष्य, त्यामुळे ते गुळवणी महाराजांचे गुरुबंधू. तर नारेश्वरला एकदा गुळवणी महाराज आणि सद्गुरू मामा गेलेले असताना रंगावधूत स्वामी महाराजांच्या भेटीला, तर तिथे रंगावधूत स्वामी महाराजांनी एक ध्यान गुफा निर्माण केलेली होती. ती पश्चिमधामची महाराजांची यात्रा होती त्या वेळेला. कारण मामांना त्या भागाचं ज्ञान असल्यामुळे गुळवणी महाराजांनी त्यांना बरोबर घेतलं होतं. तर त्या ध्यान गुफेच्या तिथे आल्यानंतर रंगावधूत स्वामी महाराज म्हणले की आम्हाला गुळवणी महाराजांशी काही आपसात बोलायचं आहे, तर आपण इथेच थांबा. तर ते ऐकून सद्गुरू मामांचा थोडासा निराश असा चेहरा बघितल्यावर गुळवणी महाराजांनी त्यांना खुणेने सांगितलं की तिथल्या तिथे बसून ध्यानाला बस, त्याच जागेवर ध्यानाला बस. आणि ते पुढे दोघं गुफेत गेले आणि ते जेव्हा गुफेतून वर आले तेव्हा इथे सद्गुरू मामांचं ध्यान आवरलं. आणि मग रंगावधूत स्वामी महाराज त्यांना म्हणले की ठीक आहे, आता तुम्ही
खाली जाऊन गुफा बघा. तर सद्गुरू मामा म्हणले मी सगळं बघितलं. तर त्यांना आश्चर्य वाटलं. बघितलं म्हणजे काय? तर सद्गुरू मामांनी काय बघितलं विचारलं, तुम्ही काय बघितलं सांगा. तर सद्गुरू मामांनी नुसतं बघितलेलं नाही तर त्यांच्या दोघात झालेलं संभाषणही त्यांना सांगितलं. तर अर्थातच रंगावधूत स्वामी महाराज अत्यंत विस्मयचकित झाले आणि अत्यंत खुश झाले. आणि ते म्हणले वा रे पठ्ठ्या, की अशी सद्गुरूंची कृपा संपादन करावी. आणि नंतर पुढे गुळवणी महाराजांनीच त्यांना सांगितलं, रंगावधूत स्वामी महाराजांना, की अरे हे सामान्य नाहीत, हे महाराजच परत आलेले. आणि हेच त्यांनी आपल्या शिष्यांना म्हणजे कोसंबीच्या पंडितजींना सांगितलं. पंडितजींना तर साक्षात टेंबे स्वामी महाराजांच्या रूपातच मामा दिसत असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा ते महाराजांच्या दर्शनाला येत त्यावेळेला मामांच्या ठिकाणी त्यांना टेंबेस्वामी महाराजच दिसत असत, महाराजांचंच दर्शन होत असे. तर आपल्या एक नर्मदा परिक्रमेच्या यात्रेमध्ये मामा एकदा अशाच आपल्या सगळ्या साधकांना घेऊन त्या भागात गेले होते, तेव्हा त्यांनी कोसंब्याला पण गेले होते. तर गंमत अशी की मामांनी त्यांचं महात्म्य झाकून ठेवल्यामुळे आपले सगळे साधक मामांना मामा मामा म्हणत इतके जवळकीने वागायचे. काही झालं की मामांकडे जाऊन सांगायचं आणि काही झालं की मामांना विचारायचं. आणि मामाही घरातलेच कोणी वडीलधारे असल्यासारखे सगळ्यांची तेवढ्याच प्रेमाने वागत. त्यांनी त्यांचं म्हणजे कोणाला असं वेगळं अंतर ठेवून मामांची वागावं ही कधी विचारही डोक्यात आला नाही. आणि हे सगळं सलगीने वागलेलं लोकांचं वागणं बघून साधकांचं ते पंडितजी महाराज इतके अस्वस्थ झाले आणि त्यांना ते सहन होईना. शेवटी मामा जेव्हा तिथे नाहीयेत असं बघितलं आणि त्यांनी या सगळ्या साधकांना एकत्र केलं आणि त्यांना ते खूप त्यांची खरडपट्टी काढली, रागवले की हे साक्षात दत्तप्रभू आहेत, हे साक्षात थोरले महाराज आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी एवढं सलगीने कसं काय वागता? आपल्या मर्यादेचं पालन करा, नाहीतर केवढा मोठा प्रमाद घडेल तुमच्याकडून हे तुम्हाला कळतंय का? म्हणून त्यांनी त्यांना खूप ओरडले. हे जेव्हा मामांना कळलं तर मामा त्यांनाच म्हणाले, अहो राहू दे, त्यांना तुम्ही ते काही सांगायला जाऊ नका, जे चाललंय ते सगळं बरं चाललंय. त्यांनी त्यांचं महात्म्य कुठेच प्रकट होऊ द्यायचं नव्हतं कार्य करत असताना. ही खऱ्या महात्म्यांची ही खूप वेगळी खूण आहे की ते त्यांचं सामर्थ्य तर प्रकट करतात कार्यरूपाने, पण त्यांचं महात्म्य लोकांनी कुठे त्यांना मोठेपणा देऊ नये अशा अर्थाने झाकून ठेवतात. म्हणजे एक प्रकारे सद्गुरू मामांची जी पहिली दीक्षा झाली त्या प्रसंगातही तसंच झालं की सद्गुरू मामांचे जे पहिले साधक म्हणून झाले तर त्यांचा तिथे त्यांच्याशी संबंध आल्यानंतर काहीतरी त्यांनी आक्षेपार्ह अशी विधानं केली आणि ते ऐकून सद्गुरू मामांचा अत्यंत सात्विक संताप झाला. ते महाराजांविषयी आणि ज्ञानेश्वर माऊलींविषयी काहीतरी चुकीचं बोलत होते जे मामांना सहन झालं नाही, कारण ही मामांच्या श्रद्धेची आदराची अत्यंत दोन महत्वाची स्थानं आहेत, गुळवणी महाराज आणि सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली. तर ते बघून मामांना जो एकदम सात्विक संताप आला आणि तेव्हा मग ते म्हणले, अरे वस्ताद इथे नाहीयेत, म्हणजे गुळवणी महाराज इथे नाहीयेत, पण हा पठ्ठ्या इथे आहे, त्याचं सामर्थ्य बघ. आणि त्यांचा संकल्प झाल्या क्षणी त्या बर्वे म्हणून होते त्या सद्गृहस्थांना तिथल्या तिथे दीक्षा झाली आणि पुढे ती 1.5-2 तास त्यांची दीक्षा झाली आणि त्यांचे अनेक बंध लागले आणि त्यांना अतिशय विलक्षण असा अनुभव त्या पहिल्याच प्रसंगी आला आणि ते पूर्ण शरण आले सद्गुरू मामांना. कारण अज्ञानात होते तोपर्यंत अशी विधानं त्यांनी केली, परंतु सद्गुरू मामांनी प्रत्यक्ष रूपाने दाखवून दिलं आणि रंगावधूत स्वामी महाराजांनी त्यांना जी बिरुदावली दिली पठ्ठ्या ती त्यांनी तिथे सार्थ करून दाखवली. असे अजून पण कितीतरी महात्म्यांची उदाहरणं सांगता येतात. म्हणजे श्रीधर स्वामींचं उदाहरण देता येईल की श्रीधर स्वामी महाराज समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या परंपरेतले, ते पण साक्षात अवतारी महात्मेच होते. तर एकदा मामांना संकेश्वरला असताना, मला वाटतं ते संकेश्वरला श्रीधर स्वामी जेव्हा आले होते त्यावेळेला मामा त्यांचं दर्शन घ्यायला गेले होते आणि त्यांचं दर्शन घ्यायला रांगेत उभे असताना मामांनी दर्शन घेतल्यावर ते म्हणाले, काय हवंय ते आमच्यापाशी मागून घ्या. मामांनी त्यांची पाद्यपूजाही केली होती त्यावेळेला. तर प्रसन्न होऊन ते म्हणले, काय हवंय ते आमच्यापाशी मागून घ्या. आणि मामा म्हणाले, दर्शन हवंय. साधेपणाने त्याने सांगितलं, काय नाही, दर्शन हवंय. तर दर्शन हवंय म्हटल्यावर त्यांनी मामांच्या मस्तकावर हात ठेवला आणि मामांना त्यांच्या ठिकाणी साक्षात समर्थ रामदास स्वामींचं दर्शन झालं. त्यांच्या हृदयस्थानी समर्थ रामदास स्वामी महाराजांचं दर्शन झालं. आणि हा रांगेत उभं राहण्याच्या प्रसंगावरून तो दुसरा एक शंकराचार्यांचा प्रसंग. शंकराचार्य म्हणजे आपल्याला शंकराचार्य महाराजांची, आद्य शंकराचार्य महाराजांची 4 पीठं माहिती आहेत की द्वारका, पुरी, शृंगेरी आणि
तर त्यातलं नाही, ते 4 शिष्यांची पीठं सोडून ते स्वतः कांचीला राहिले आणि कांचीला नंतर ज्या पीठाचे मागच्या शतकातले जे परमाचार्य ज्यांना म्हणतात, म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य चंद्रशेखरेंद्र महाराज सरस्वती, तर ते तर शिवांचे अवतार म्हटले जात असत. आणि त्यांच्या दर्शनाला एकदा ते भ्रमण करत असताना काही काळ साताऱ्याला होते. तर साताऱ्याला ते आलेले असताना परमपूज्य सद्गुरू ताईंना घेऊन मामा त्यांच्या दर्शनाला गेले होते. आणि सगळेच जण दर्शनाला जसं रांगेत उभे राहतात तसं साधेपणाने मामा आणि ताई पण त्यांच्यासाठी दर्शनाला रांगेत उभे होते. ते अंतर्ज्ञानाने त्यांनी ओळखलं आणि त्यांच्या एका सेवेकऱ्याला सांगितलं, बाहेर टेंबेस्वामी महाराज आले, त्यांना घेऊन या. तर तो बाहेर आला तर त्याला संन्यासी रूपात कोणीच दिसले नाही आणि तो तसाच परत गेला. मग त्यांनी सांगितलं की त्यांना आता मामा म्हणतात, त्यांना आदराने आतमध्ये घेऊन या. आणि मग मामा आणि ताईंना जेव्हा ते आतमध्ये घेऊन गेले तेव्हा ते स्वतः उभे राहिले. त्यांनी मामांना आलिंगन दिलं आणि त्यावेळेला मामांची आणि त्यांची जी चर्चा झाली ती पूर्णपणे अस्खलित संस्कृत मध्ये झाली. गंमत म्हणजे मामा लौकिक अर्थाने संस्कृत शिकलेले नव्हते, पण त्यावेळेला मात्र मामा त्यांच्याशी पूर्णपणे सगळा संवाद संस्कृत मध्ये करत होते आणि तेही मामांना टेंबेस्वामी असंच संबोधत होते. हा पण या आत्ताचा म्हणजे गेल्या शतकातला प्रसंग, प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आहे. चंद्रशेखरेंद्र महाराज सरस्वती त्यांच्याही बाबतीत असं आहे. सांगलीचे दासराम महाराज केळकरही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनाही मामांच्या ठिकाणी दत्तप्रभूंचं दर्शन झालं होतं आणि त्यांनी तर मामांची आरतीच रचलेली आहे. जय जय श्रीपादा, आरती श्रीपादा, जय जय प्रसिद्धा, दत्तप्रभू जन्म घेती, नवल हे बहुसिद्ध. त्यांना पण मामांच्या ठिकाणी दत्तप्रभूंचं. तशीच अक्कलकोट स्वामी महाराजांची आणखीन एक जी बिडकर महाराजांची एक परंपरा आहे, त्याच्यात रावसाहेब सहस्रबुद्धे आणि पुढे भाऊसाहेब आंबेकर. तर भाऊसाहेब आंबेकर अर्थातच सद्गुरू मामांना अतिशय मानत असत आणि सद्गुरू दादा, सद्गुरू ताई आणि भाऊसाहेब आंबेकर ते म्हणत असत की हा आपला छावा क्लब आहे. आपले मामा म्हणजे आपले सिंह आणि आपण त्यांचे छावे आहोत आणि आपण एक छावा क्लब तयार करूया. ह्याही आठवणी आपल्या वामनराजच्या ज्या प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात आहेत त्या आपण पाहू शकता. या सगळ्यातून आपल्याला असं म्हणजे लक्षात येतं की एवढं साक्षेपाने आणि असं या ग्रंथाचं म्हणजे नित्यपाठाच्या पोथीचं जे कार्य ज्यांनी केलेलं आहे ते मामा किती थोर अधिकारी होते आणि हे त्यांचा अधिकार झाकून राहिले. त्यांनी कार्य तर नेलंच पुढे, म्हणूनच भगवान दत्तात्रयाने त्यांना म्हणून त्यांना आदेश होणारे जे महात्मे आहेत तेही तेवढे सामर्थ्यवान असतात, हेच या सगळ्या उदाहरणांमधून आपल्याला लक्षात येतं. आणि मामांनी हे जे संपादन केलेलं आहे या पोथीचं पारायण केल्यानंतर साधकांना येणारे अनुभवही खूप विलक्षण आहेत. आणि ते अनुभव ही पोथी आपण पाहावी, त्याचं अवलोकन करावं. आपल्याला जर शक्य असेल, वाटत असेल तर याचं जरूर पारायण करावं, कारण त्या पारायणाचे नियम खूप शिथिल केलेले आहेत. आता शुचिर्भूतता हा मुख्य नियम पाळून त्यात पोथीत दिलेले सगळे नियम सांभाळून आपण सर्वजण याचं पारायण करू शकतो. त्याचा लाभ मुळात नियम का असतात, आपल्याला जर त्याचं फल हवं असेल तर नियम पालन करायला हवं आणि त्याचं तेवढं पावित्र्य सांभाळलं तर आपल्याला त्याचा नक्कीच लाभ घेता येईल. तर ही पोथी आपण सगळ्यांनी जरूर पहा, म्हणजे वाचा आणि त्याचा प्रत्येकाने आपल्या आपल्या ठिकाणी जो अनुभव येईल त्याचा नक्कीच लाभ घ्या. परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांच्या संकल्पानं, त्यांच्या कृपेनं 1996 साली श्री गुरुचरित्र नित्यपाठ हे पुस्तक श्री वामनराज प्रकाशननी प्रकाशित केलं. या पुस्तकाच्या मनोगतामध्ये परमपूज्य सद्गुरू तीर्थरूप श्री शिरीषदादा कवडे यांनी असं म्हटलंय की 1996 साली हा ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला आणि हे संस्करण साधक बंधूंसाठी अतिशय पारायण सुलभ असं झालेलं आहे. या नित्यपाठाच्या पुस्तकामुळे अनेक जण श्री गुरुचरित्राच्या अमृतगंगेत सुस्नात होऊन धन्यता अनुभवू शकलेले आहेत. श्री गुरूंच्या अपार कृपेची अनेक प्रकारे अनेक साधक बंधू आणि भगिनींना अनुभूती येऊन ते कृतार्थ होत आहेत. या पुस्तकाची थोडीशी पार्श्वभूमी सांगताना परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांनी पुढे असं म्हटलंय, 1987 साली एकदा परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्याकडे एक साधक भगिनी दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांना
श्री गुरुचरित्राचं वाचन करण्याची अतिशय तीव्र अशी इच्छा होती, पण त्यासंबंधीच्या कडक नियमांमुळे त्यांना खूप वाईट वाटत होतं. परमपूज्य सद्गुरू श्री मामा महाराजांनी शास्त्राच्या आधारे त्यांची तात्पुरती समजूत काढली आणि श्री दत्त महात्म्याचं पारायण करायला सांगून त्यांची गोड बोलून रवानगी केली. त्याच रात्री साधारण पहाटेच्या सुमाराला परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना प्रत्यक्ष भगवंतांचा आदेश झाला की सर्वजन सुलभ अशी श्री गुरुचरित्राची एक पाठावृत्ती आपण तयार करावी. झालं. प्रत्यक्ष श्री भगवंतांचीच आज्ञा. त्याप्रमाणे परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी विविध प्रकाशित हस्तलिखित पोथ्या जमवल्या आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या समश्लोकी श्री गुरुचरित्राशी त्या पडताळून पाहिल्या. त्यात पाठभेद निवडेपर्यंत त्यांचं 1 वर्ष निघून गेलं. त्यानंतर परमपूज्य सद्गुरू श्री मामा महाराजांनी एका पोथीमध्ये काय वगळायचं, कोणते पाठ घ्यायचे या सगळ्या नोंदी करून ठेवल्या. पण वेळ कमी पडल्यामुळं त्यांच्याकडून ते प्रकाशित करण्याचं राहून गेलं. आपला पार्थिव देह ठेवण्याच्या 1 दिवस आधी त्यांनी परमपूज्य सद्गुरू श्री शिरीष दादांना बोलावून घेतलं. त्यांच्या हातामध्ये ती पोथी दिली आणि श्री गुरुचरित्र नित्यपाठ कसा तयार करायचा याची संपूर्ण कल्पना विशद केली. सगळं सांगून झाल्यावर ते परमपूज्य सद्गुरू श्री शिरीष दादांना म्हणाले, हे काम आता तुम्हीच पूर्ण करा, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. त्यानंतर परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांनी हा योग यथावकाश आणला आणि परमपूज्य सद्गुरू श्री मामा महाराज देशपांडे यांच्या आज्ञेप्रमाणे श्री गुरुचरित्र नित्यपाठ हे पुस्तक प्रकाशित केलं. साधक बंधू आणि भगिनींनो, हा श्री गुरुचरित्र नित्यपाठ संपादित करताना परमपूज्य सद्गुरू श्री मामा महाराजांनी असा दृष्टिकोन ठेवला होता की प्रत्येक अध्यायाचं संक्षिप्त सार तयार व्हावं. श्री गुरुचरित्रात येणारी सर्व कथानकं, आख्यानं आणि उपकथानकं संक्षिप्त स्वरूपात यात येतील. अनावश्यक विस्तार टाळावा, द्विरुक्तीही टाळावी आणि जिथं जिथं धर्मशास्त्रीय चर्चा किंवा कर्मकांड विवरण आहे तो मजकूर यातून वगळलेला आहे. रोजच्या व्यवहारात आचरण्यास सुलभ असा धर्मशास्त्रीय भाग जसाच्या तसा पण संक्षेपानं याच्यात घेतलेला आहे. एकूण निवडलेल्या ओव्या मूळ संख्येच्या निम्म्याहून कमी झाल्यामुळे ही जी छोटी पोथी आहे, ज्याचं नाव श्री गुरुचरित्र नित्यपाठ असं आहे, या पोथीच्या पारायणाचा अवधी देखील निम्म्याहून कमी झालेला आहे. बंधू भगिनींनो, अशा रीतीने तयार झालेली परमपूज्य सद्गुरू श्री मामा महाराजांच्या संकल्पानुसार झालेली, त्यांच्या आशीर्वादानं तयार झालेली आणि परमपूज्य सद्गुरू तीर्थरूप श्री शिरीषदादा कवडे यांनी संपादित केलेली ही नित्यपाठाची आवृत्ती सर्वांना वाचण्याची संपूर्ण मुभा आहे. जात, पात, लिंग, वय, धर्म इत्यादी कुठल्याही अटी त्यासाठी नाहीत. मात्र ग्रंथाचं पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने काही सर्वमान्य नियम हे सर्वांनी पाळणं हे त्यांच्याच दृष्टीने श्रेयस्कर आहे. श्री गुरुचरित्र नित्यपाठ याचं पारायण कसं करावं हे मुद्दाम समजावून घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. या पोथीचं पारायण 1 दिवसाचं, 3 दिवसांचं किंवा नित्य नियमाचं असं करता येऊ शकतं. 1 दिवसाचं संपूर्ण पारायण साधारण 5 तासांमध्ये संपूर्ण होऊ शकतं. 3 दिवसांचं पारायण करायचं झालं तर रोज साधारण 1.5 ते 2 तास लागतात. आणि नित्य पारायणाचा नियम जर आपण करणार असला तर रोज 1 अध्याय वाचण्याचा क्रम ठेवावा किंवा आपल्याला वेळ नसेल तर किमान 18 ओव्या तरी नक्कीच रोज वाचत जाव्यात. रोज 1 अध्याय वाचण्याचा नियम ठेवताना जिथं जिथं मृत व्यक्तींना जिवंत करण्याचे प्रसंग येतात
ते अध्याय जोडीनं वाचावेत. म्हणजेच मृत्यूचा प्रसंग असलेला अध्याय आणि त्याच्या पुढचा मृत संजीवनीचा अध्याय असे दोन्हीही त्या दिवशी वाचावेत. या अध्यायांच्या जोड्या 20-21 आणि 30-31-32 अशा स्वरूपाच्या आहेत. सकाळी स्नान करून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र नेसून पुरुषांनी धोतर उपरणं किंवा लुंगी उपरणं नेसून, स्त्रियांनी नऊवारी किंवा पाचवारी साडी नेसून आसनावर बसूनच हे पारायण करावं. काळ्या रंगाची वस्त्र ही घालू नयेत. बसण्यासाठी लाकडी पाट घेऊ नये. पुरुषांनी मौंजी बंधन झालं असल्यास पारायणाच्या आधी संध्या अवश्य करावी, गायत्री जप अवश्य करावा. पोथी समोर चौरंगावर किंवा लाकडी थंडिलावर किंवा बुक स्टँडवर नवीन वस्त्र घालून त्यावरच ठेवून वाचावी, हातात धरून वाचू नये. रोज पारायण सुरू होण्यापूर्वी या पोथीत दिल्याप्रमाणे आचमन प्राणायाम करून डोळ्यांना पाणी लावून संकल्प हा जरूर करावा आणि त्या दिवशीचं पारायण संपलं की नमस्कार करून क्षमा मागून पारायण थांबवावं. या पारायणाच्या संदर्भासाठी या पोथीवर दिलेल्या सूचना सर्वांनी पाळाव्यात. पारायण सुरू असताना त्या दिवशीचं वाचन पूर्ण होईपर्यंत मध्ये चहा, कॉफी, दूध, पाणी काही घेऊ नये. गुरुचरित्रातील प्रत्येक ओवी ही साक्षात मंत्रच आहे आणि त्यामुळे मनातल्या मनात वाचन करावं. शक्य झालं नाही तर आपल्यालाच फक्त ऐकू येईल अशा स्वरूपात छोट्या आवाजात याचं वाचन करावं. रोजच्या वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी घोर कष्टोद्धारण स्तोत्र आणि वाचन संपल्यावर अपराध क्षमापन स्तोत्र हे आवर्जून म्हणावं. ज्यांना सोहळ्याचे नियम माहिती आहेत त्यांनी सोहळ्यातही पारायण करायला हरकत नाही, पण सूर्यास्तानंतर पारायण करू नये. शक्यतो पहाटे लवकर वाचन सुरू करून माध्यान्हापूर्वीच वाचन पूर्ण करावं. पारायण सुरू असलेल्या दिवसात घरामध्ये कोणत्याही स्त्रियांची अडचण ही नसावी, सोयरसूतकही नसावं. पारायण काळात स्त्रियांनी पुरुषांनी म्हणजेच वाचणाऱ्यांनी सात्विक आहारच ठेवावा, ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि शक्यतोवर पलंगावर न झोपता जमिनीवर चटई, सतरंजी किंवा घोंगडं अंथरूनच झोपावं. पारायण काळात रोजचं वाचन पूर्ण होईपर्यंत शक्य झाल्यास तुपाचा किंवा तेलाचा दिवा देवांसमोर लावावा. त्या दिवशीचं वाचन संपल्यानंतर आपल्या सांप्रदायिक महामंत्राचा मानसिक जप न मोजता करावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा आपल्या संप्रदायाचा महामंत्र आहे. हे पारायण वाचन श्री सद्गुरूच कृपाळूपणे माझ्याकडून करून घेतायत अशीच सतत प्रेमपूर्वक भावना सर्वांनी ठेवावी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज आपण इथे श्री वामनराज प्रकाशनच्या ऑफिसमध्ये आलो आहोत आणि श्री गुरुचरित्र नित्यपाठाची जी पोथी आहे त्याची आपण ऑर्डर कशी घेतो आणि विक्री कशी करतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ह्या पोथीची किंमत आहे 225 रुपये, पण श्री वामनराज प्रकाशनच्या ऑफिसमध्ये प्रत्येक पुस्तकाला 30% डिस्काउंट असतो, त्यामुळे या पोथीची किंमत राऊंड अमाऊंट 160 रुपये होते. आणि त्याची ऑर्डर कशी घेतो आणि ते कुरिअर कसं करतो हे तुम्हाला सुवर्णाताई सांगशील. हे पुस्तकाची आपण कोणी महाराष्ट्रामध्ये ऑर्डर केली तर त्यासाठी 60 रुपये आहेत, लोकल पुण्यात असेल तर 50 रुपये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर का पाठवायचं असेल पुस्तक तर 90 रुपये असे कुरिअरचे चार्जेस आहेत. त्यामुळे मूळ रक्कम आणि कुरिअरचे चार्जेस असे त्यांनी आपल्याला ऑनलाईन पेमेंट केलं तर त्यासाठी आपला QR कोड पण आहे, त्याच्यावर त्यांनी जमा केले की आपण त्यांना पुस्तकं पाठवतो कुरिअरने. आणि त्याच्यासाठी नाही आपला फोन नंबर जो आहे तो वामनराजचा नंबर आहे 9322683824. या ह्याच्यावरती लोक ऑर्डर करतात. सगळे QR कोडवरती रक्कम त्यांनी पाठवली की आपण त्यांना स्क्रीनशॉट शेअर करायला सांगतो आणि मग ते स्क्रीनशॉट आपल्याकडे आला
की आपण पुस्तकाचं व्यवस्थित पॅकिंग करून ते पुस्तक कुरिअरकडनं त्यांना पोचवलं जातं. पुण्यात जर कुरिअर असेल तर साधारण 1 ते 2 दिवसमध्ये जातं. पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात असेल तर वर्किंग 2 किंवा 3 दिवस लागतात आणि महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर 4 किंवा 5 दिवसात त्यांना पुस्तक घरपोच मिळतं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा